बस. बरेच दिवस झालं मावशी, ओ मावशी, ओ मावशी, बस के असंच करत आला. मावशी बरेच दिवस झालं मी बाहेर देशाला गेलतो बाबा. बाहेर देशाला जायचं काय कारण होतं? तर असं कारण होतं, तर मला एक छोटासा धंदा टाकायचा होता. छोटासा धंदा टाकायचा होता, छोटासा बिझनेस टाकायचा होता. मला टाकायचं होतं सलूनचं दुकान. मावशी मला टाकायचं होतं सलूनचं दुकान. साहित्य आणण्यासाठी मी बाहेर देशाला गेलो. साहित्य आणलं, पण मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला, धंद्याची सुरुवात करायची कुठून? सचिनरावापासून जर सुरुवात केली, आज आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये आलो, इथून जर सुरुवात झाली तर आपला कमीत कमी 2-4 वर्ष तरी धंदा चांगला चालणार. या दृष्टीतून हे पहिलं गिराईक, हे पहिलं गिराईक. वारिक वारिक करू हजमत बारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक, 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 वारिक वारिक करू हजमत वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजमत. सचिनराव, अजिबात तुम्ही कपड्याला हात लावायचा नाही. कपड्याला तुम्ही अजिबात हात लावायचा नाही. कपडा उलनचा आहे. कपडा कसा आहे? कपडा उलनचा आहे. सेंट जरा कडक आहे, ठसका लागण्याची शक्यता आहे. अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. विवेक दर्पण आईना दावू आरसा धराचा आहे. शहाणी माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात. बसा इकडे, बोलू नका, विक्षेप करू नका. ऐका साहेब, तुम्ही पुढे हात लावू नका. किती मस्त आहे का कंपनीनं स्टँड दिलंय. स्टँडला धरा बरं. हा, आरशात बघा, आरशात, आरशात बघा, स्टँडला धरा, स्टँडला धरा. हा, आरशात बघा, दिसतंय का? लोकांच्या थोबाडाकडे अजिबात बघायचं नाही. आरशात बघा, दिसतंय का? दिसतंय का? खरं सांगा, दिसतंय का? हा, नाही दिसत? आरशात बघा, थोड्या वेळानं दिसतंय, थोड्या वेळानं. हे आरशाचं महत्व सांगतो सचिनराव. विवेक दर्पण आहे ना दाऊ, विवेक दर्पण आहे ना दाऊ, दाऊ रे विवेक दर्पण आहे ना दाऊ. बघा, विवेक म्हणजे विचार. बघा, विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा पायात राहतो बाबा. विचार केला तर हा पायात राहतो, नाहीतर थोबाडात बसतो. कुणाच्या? अविचार करणाऱ्यांच्या. म्हणून विवेक दर्पण आहे ना दाऊ, वैराग्याचा चिमटा हलवू आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजमत वारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक. साहेब, ओ सचिनराव, रागाला जायचं काय कारण नाही बरं का. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतंय. दाढी तर तुमचीच करतोय ना, तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला. वारिक वारिक करू हजमत वारिक, वारिक वारिक करू हजमत वारिक, 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 आम्ही वारिक वारिक करू हजमत वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजमत वारिक. एवढंच माझं मोठं कारण होतं बाहेर देशाला जायचं. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. बाहेर देशामध्ये गेलो, डबल मोटरचा फवारा आणला. कस काय साहेब, गारगार वाटतंय का नाही? भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. साहेब, पाणी इतकं प्रेशरनं मारतंय सचिनराव, पाणी इतकं प्रेशरनं मारतंय की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही. हा, उदक शांती डोई भरू
अहंकाराची शेंडी पिळू पिळू आम्ही वारीक 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 करू चमत्कार काम क्रोध नके काढू. कारागीर हा हो कारागीर बोला की. मला असं वाटतं साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय की. कशाला साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय की. कशाला हो? मी कुड काढायला लागतो. काम क्रोध नके काढू भावार्थाच्या बगला झाडू आम्ही बारीक बारीक करू आम्ही बारीक बारीक करू आम्ही बारीक बारीक करू चमत बारीक 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 करू चमत बारीक करू चमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत. साहेब ओ सचिनराव कोणता कट मारू. बेबी कट मारू का सोल्जर कट मारू का आष्टी घनसांगवी हवे हानो. हा कुंभार पिंपळगावचं तेवढं वाकण तेवढं काढू म्हणजे झालं. ओके बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. झालं की नुसतं टाटा बाय. आजी ए आजी आजी आजो ए आका टाटा. हा ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या. आता बरेच आता आता उठू नका बरं का. मी एवढे शेवटच बारोड करणार आहे. तुम्ही उठून जाताय. ऐका हा हा म्हणायचं लक्ष करून द्या मला पुन्हा. ऐका बरेच दिवस झालं मावशी एक साहेबांना एक छोटासा आजार आहे. का नाही साहेब. साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं पण कुणाला सुद्धा साहेबांचा आजार कळाला नाही. आज खऱ्या अर्थानं कुंभार पिंपळगाव नगरीमध्ये आलो मावशी मी आणि त्या हनुमंतरायाची माझ्यावर कृपा झाली. त्या हनुमंतरायाची माझ्यावर कृपा झाली आणि मला सचिनरावाचा आजार कळाला. मला आजार कळाला मावशी. साहेबांना असा आजार आहे की साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. ह्याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेंबडाचा आणि मेकडाचा महापूर आल्यामुळे जरा तुंबला एकदा मोकळं करतो म्हणजे ओके. वारीक वारीक करू आम्ही वारीक वारीक साहेब एक बार खड़ेंगे खड़े अब उठा फिर एक बार बैठेंगे बैठ जाओ. ऐसा ना हाँ ऐसा हाँ फिर एक बार खड़ेंगे खड़े अब. हाँ इधर देखो निकाल पैसा फुकट असते भाई दाढ़ी नहीं छोड़ेगा साहब. हाँ हाँ देना पड़ेगा साहब. चालतंय ओके धन्यवाद. एकदा आमच्या साहेबासाठी टाळी वाजवा. एकदा ही कुठे घेऊन चाललाय द्या की राव. सुवर्ण घेऊन हात
सेना राहिला निवांत हो सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. एक छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा सगळ्यांना ऐकायचा, फ्रेश बसायचा, आनंदात बसायचं. हा चला ऐकणार का? आता कुणी जागा सोडायची नाही. महिला मंडळ इतक्या वेळ उठून गेलात, बस झाला. ऐ पोपटे साडेवाली मावशी, हां कशी बघते सकोबाई, हां कुणी ह्याना बसावी म्हणलं तर कुणी ऐकत नाही. ते तुम्ही म्हणत असताल आज 7वा दिवस आहे, तुझ्यासारखं लय बुवा आमच्या गावात आल्या ती त्यांचं मी ऐकलं नाही, तुझं ऐक ते व्हायर असं म्हणत असतील काही मावशी. बुवा तू कर किती बी वटवट मी हाय नि बरं घट.